16 तारखेनंतर एकाही बांगलादेशी रोहिंग्यांना मुंबईत राहू देणार नाही। कांदिवलीतील सभेत नितेश राणे यांनी हे मोठं विधान केलंय। 15 तारखेपर्यंत जे कोणी रोहिंग्या बांग्लादेशीच्या आजूबाजूला असतील 15 तारीख खत्म होने तक अपना बैग भर के रखो। 16 तारीख को एक को भी मुंबई में रखेंगे नहीं, ये धमकी लेके जा रहा हूं। ये लगता है एक ही घाण ठेवणार नाही। सगळं साफ मुंबई मध्ये नको पाहिजे आपल्याला ही घाण। जे काय अधिकार तिकडच्या मूळ मुंबईकरांचा आहे, आमच्या हिंदू समाजाचा आहे, आमच्या राष्ट्रभक्त लोकांचा आहे, हा अभिमानाने येते। तर ठाकरेंनी काम थांबवल्यानं बुलेट ट्रेनला उशीर झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही टीका केली आहे। 2028 पर्यंत मुंबईत बुलेट ट्रेन पाहायला मिळेल। ठाण्यातल्या मुलाखतीदरम्यान फडणवीसांनी हे आश्वासन दिलंय। बुलेट ट्रेन आधी येऊन गेली असती, पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आमच्या उद्धवजींना अचानक बुलेट ट्रेनचा राग आला आणि त्यांनी त्याला स्थगितीच देऊन टाकली आणि सगळी कामं थांबवून दिली। गुजरात साईडला काम चाललं होतं, महाराष्ट्र साईडला बंद होतं, पण शेवटी ईश्वराच्या मनात असतं ते होतं। त्यामुळे पुन्हा एकदा आमचं सरकार आलं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, सगळ्या स्थगित्या आम्ही दूर केल्या, पटकन लँड ॲक्विजिशन केलं। आता अत्यंत वेगाने आमचं ते काम चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की 2028 मध्ये आपल्याला बुलेट ट्रेन कदाचित या ठिकाणी पाहायला मिळेल अशी परिस्थिती आलेली आहे। तर महाराष्ट्रात बाळासाहेब हे एकच ब्रँड होते। कुणीही ब्रँड म्हणून उभं राहिल्यास त्याचा बँड वाजवू, मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंना हा टोला लगावलाय। या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही। हा एवढं नक्की आहे की मी आणि शिंदेसाहेब आमची महायुती ही इतकी मजबूत आहे की आता कोणीही स्वतःला ब्रँड सांगून आमच्यासमोर उभे राहिले तरी त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।